नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपला कंबाईनचा ग्रुप सीचा कंबाईन ग्रुप सी 2025चा मेन्सचा पेपर झालेला आहे. त्यात मराठी आणि इंग्रजीसाठी आपण मराठीचे आन्सर पाहूया. ठीक आहे, चला. पहिला क्वेश्चन आहे, मी हा पेपर सॉल्व्ह केलेला आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला अपलोड करून देत आहे. तर पटपट 15 मिनिटात आपण पाहून घेऊ. बघा, पुढीलपैकी शर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? सहाय्यक, तीर, बाण हे तिन्ही शब्द समानार्थी शब्द आहेत. थकवा हा नाही. भयभीत या शब्दाला खालील पर्यायामधून विरुद्धार्थी शब्द ओळखा. सभ्य, सत्य, बोलका, निर्भय. आता भयभीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणलं तर निर्भय येतंय. म्हणजे आपण भीती वाटते आणि भीती न वाटणारा कोणाचा निर्भय असतो, म्हणून पर्याय 4. आता सभ्य म्हणजे काय? चांगल्या वर्तनाचं. सत्य म्हणजे काय? खरे. आणि बोलका म्हणजे काय? बडबड्या. ठीक आहे. बलोत्तर तिसरा बघा. बलोत्तर या शब्दाला खालील पर्यायामधून समानार्थी शब्द ओळखा. भारी असणारच नाही. चांगला म्हणजे गुणवान. खरा म्हणजे खरे बोलणारा, सत्य बोलणारा. आणि हिचं आन्सर काय येणार? समर्थ. समर्थ म्हणजे काय? आपण एखादी गोष्ट उचलण्यास समर्थ असणे वगैरे म्हणतो ना, त्यानुसार बलवान. बलोत्तर म्हणजे समर्थ. चौथा बघा, गण्यामध्ये शुद्ध नंदी बैल या वाक्याची शब्दशक्ती ओळखायची. शब्दशक्ती काय आहे? लक्षणा. बी दिलंय. बी कसं काय आलंय? अभिधा म्हणजे असतं ते मुख्य अर्थ घेणं, मूळ अर्थ. आपण इथं काय म्हणतो, लक्षणामध्ये मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ घेतो, पण अभिधामध्ये मूळ अर्थच घेतो. जसा हा शब्द दिलाय तसा मूळ अर्थ. पण शुद्ध नंदी बैल म्हणजे काय? ते काय, त्याला शुद्ध नंदी बैल आहे का? तो नाही, मूर्ख आहे. आपण त्याचा अर्थ मूर्ख घेतलाय, म्हणून लक्षणा. तर बी बरोबर. 5 बघा, दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा वापर करा. पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने डॅश डॅश खाणे पसंत केले. उपाशी राहणे, थंड फराळ करणे, तोंड मोकळे सोडणे आणि तोंड सुख घेणे. याच्यातलं उत्तर येतं बघा, उपाशी राहणे. कसं? तोंड बिघडल्यामुळे आपण बघा, कधी कधी आपण पोट बिघडल्यामुळे उपाशी राहतो का? कारण ते आपलं शरीर पचवायच्या त्या स्थितीमध्ये नसतं. मग आपण फक्त पाणी पितो आणि मग शरीर नीट झाल्यानंतर आपण जेवण करतो पूर्ण. थंड फराळ करणे म्हणजे काय? आता थंड फराळ करणे हे पण असू शकतं की बाबा जेवायला न मिळणे किंवा उपाशी राहणे, त्याचा अर्थ तोच होतो, पण हा निगेटिव्ह वे मध्ये होतो, म्हणून हे नाही येत. तोंड मोकळे सोडणे म्हणजे काय? मन मोकळे बोलणे किंवा मन मोकळे करणे. तोंड सुख घेणे म्हणजे काय? चव घेणे, टीका करणे. 6 बघा, पुढील मन पूर्ण करा. येत्याच्या 4 वाटा, जात्याच्या 12. बघा हे 7वा, म्हणी व म्हणीचे अर्थ योग्य जोड्या जुळवायच्यात. 18वी दारिद्र्य, अतिशय गरिबी. इन मिन 3.5 फारच अल्प प्रमाण असणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, मन वाटेल तसे बोलणे, मनाला मानेल तसे बोलणे. गेसुरी आणि घालवरी, फाजील उत्सुकता दाखवणे. अशा असतात बघा आपल्यामध्ये काय, फाजील उत्सुकता दाखवणे. 8 बघा, कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी आईची सही घे हे सांगताच अमोल कमी गुण मिळालेले प्रगती पुस्तक घेऊन पटकन सटकला. यालाच म्हणतात या अर्थाची अचूक मन ओळखा. आता हे बाप से बेटा सवय नाही. बाप से बेटा सवय म्हणजे बाप एक काम करत असेल तर पोरगा 2 करतो. 1 रुपया खर्च 2 करतो, म्हणजे एकापेक्षा एक आगाव असतात. सुंठी वाचून खोकला जाणे म्हणजे एक आपण एखादा जर आता जसा खोकला लागला तुम्हाला आणि तुम्हाला काय इलाज म्हणजे औषध न घेताच तो राहिला, तर त्यालाच म्हणतात सुंठी वाचून खोकला घेणे. आता हेच उत्तर काय येतं सांगतो तुम्हाला. जेव्हा आपल्या पण घरचे म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो, तेव्हा आपल्याला टीचर सांगायचे की तुम्ही जाऊन तुमच्या टीचर म्हणजे पॅरेंट्सची किंवा तुमच्या वडिलांची, मम्मीची सही घेऊन या. आपल्याला मार्क कमी पडलेला आपण घाबरायचो. तसंच आहे की त्याचे जे वडील गडबडीत नसते त्यावर सही केली असते, त्याला बोलले असते. आईची आई बोलणारच नाही काय. सुंठी वाचून खोकला गेला. आता पडत्या फळाची आज्ञा नाही येणार. उथळ पाण्याला खळगाट फार काय संबंध नाही. म्हणून ह्याचं उत्तर बघा, 8 ला 4. 9, उडत्या पाखराचे पिसे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. पाखराकडे बारकाईने पाहणे, काय संबंध नाही. पाखराच्या पंखाचे निरीक्षण करणे, काय संबंध नाही. सर्वांना बरोबर घेऊन विकास साध्य करणे, नाही. अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचे परीक्षण करणे, बरोबर. बघा, आपण पण म्हणतो की उडत्या पाखराचे पंख मोजू शकतो. म्हणजे त्याचं म्हणणं काय असतं की ते ऍक्च्युअल मध्ये पंख नसतं मोजत. त्याचं म्हणणं असतं की मी चांगल्या प्रकारे निरीक्षण करू शकतो, परीक्षण करू शकतो दूरवरच्या गोष्टींचे सुद्धा. 10वा बघा, खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेले वाक्य ओळखा. अमायने सर्व पुस्तके कमीत कमी किमतीत देण्याचे आश्वासन दिले, पण लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे. आता हे त्याला जुळत नाही. लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे म्हणजे एखादा आपला मित्र असतो, पार्टी देतो देतो म्हणतो आणि देतच नाही, त्याला हे जुळतंय. दुसरं बघा, आई बापा विना पोर कुसुमला काकाच्या घरी शहाण्याला शब्दाचा मार. आता आई बापा विना पोर म्हणून कुसुमला काकाच्या घरी,
त्याचा काय संबंध आहे शहाणा शब्दाचा? शहाणा शब्दाचा मार म्हणजे एखादा जर व्यक्ती असेल आणि ती शहाणी असेल, त्याला कळत असतील गोष्टी, त्याला हाणा मारायची गरज नाही. बैलबुद्धी लोकांना हाणा मारायची गरज लागते, तेव्हा त्याला कळतं. पण शहाण्या माणसाला करत नाही. दोन शब्द बोललं तरी त्यांच्या जिव्हारी लागतं. तिसरं बघा, सुनेची बाजू कितीही बरोबर असली तरी सासऱ्यापुढे तिचे काहीच चालले जात नाही. म्हणतात ना, हा पप्पाचा माल गप्पाला. आता ह्याचा ना वाक्याचा काय संबंध आहे का? नाही. हा पप्पाचा माल म्हणजे गप्पाला काय, की एकीकडून घेणे दुसरीकडून देणे. आपल्याला बघा एखादा नमुना असतो, की तो काय करतो, ह्याच्याकडून पैसे उष्ण घे, खरंच. पुन्हा त्याची द्यायची वेळ आली की दुसऱ्याकडून घे, ते त्याला दे, तिसऱ्याकडून घे, त्याला दे. हे चक्कर चालत राहतात. त्याला म्हणतात हा पप्पाचा माल गप्पाला. चौथा बघा, गणू आपल्या व्यवसायात भराभर अधिक पैसे कमवण्यासाठी नेहमीच हलक्या कानाचा होतो. आता व्यवसायात बराबर पैसे कमवण्यासाठी आपल्याला ज्ञान पाजणार भरपूर असतात. आपण सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवतो. म्हणून त्याला थापावर विश्वास ठेवणं पण म्हणतात. हे जुळतंय बरोबर. 10ला 4. 11 बघा. श्रीराम या शब्दाच्या खालपैकी कोणती वर्णाचा बरोबर आहे? आता शर ये हिथं आहे का? वेलांटी आहे का? डबल वेलांटी नाही. शर ये इथं सिंगल वेलांटी आहे का? नाही. श्रीराम मध्ये कुठे? दुसरी वेलांटी इथं ई, इथं आहे. इथं कसलं ई? इथं पहिल्या वेलांटीवाला वी. म्हणून पर्याय 3. 12 बघा. पररूप संधीचे उदाहरण डॅश डॅश हे आहे. आता पररूप संधी म्हणजे काय? जेव्हा दोन शब्दांची संधी होते, तर पहिल्या शब्दातील जे हे म्हणजे पहिल्या शब्दातील जे स्वर असतो, म्हणजे आता जसं हे घर आहे, तर घरासोबत काय आहे? अ जोडलंय. तर ते अ आहे का, तो लोप होऊन पुढच्या जे शब्दातील जे पहिलं अक्षर आहे, तो पहिल्या ह्याच्यामध्ये मिसळून आहे तसं राहतं, त्याला पररूप संधी म्हणतात. पूर्वरूपमध्ये काय? पहिल्या शब्दातील अक्षर जसं आहे तसं राहतं आणि दुसऱ्या शब्दामध्ये मिसळतं, दुसऱ्यातलं लोप पावतं. तर हे बघा, घर अधिक ऊन, अ अधिक ऊ होतंय. मग हे पहिल्यातलं लोप होऊन जातंय. म्हणून पररूप संधीचं उदाहरण एकच आहे. आता सत अधिक आचार. आता हे बघा, सत त बद्दल द होतंय आणि हा आ मध्ये मिसळून सदाचार म्हणजे तृतीय व्यंजन संधीचे. महा अधिक ऋषी, आ अधिक रू, स्वर संधी पण कसली? गुणादेश. अति अधिक आनंद, तर काय ह्याचं होतंय? हे ई बद्दल आ मध्ये मिसळून या म्हणजे ईच य होतं आणि त्या आ मध्ये मिसळून या होतं. अलग लक्षात, त्याला यनादेश संधी म्हणतात. म्हणून अति अधिक आनंद, अत्यानंद. आता शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा. तर ह्याच्यात उत्तर येते बघा दुसरं. आता अनुसयाचं जास्त हे दोन शब्द तर आपल्याला वारंवार आलेले. अनुसया बघा, आता इथं चुकलंय जरा, हे अनुसया असं नाहीये, अनसुया आहे ते. तर अनसुया म्हणजे काय, की मनात दुसऱ्याच्या बद्दल मत्सर नसलेला माणूस. म्हणून 13चं 2 बघा. 14चं खालील वाक्यातून योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा. गड आला पण सिंह गेला. आता ह्याच्यात हे अर्धविराम वापरले, बरोबर आहे का? इकडे फुल स्टॉप वापरला, बरोबर आहे. जेव्हा उपअन्वयी वाक्य जोडताना, दोन उपअन्वयी वाक्य पण सारख्या शब्दांना जोडताना हे अर्धविराम वापरतात. तू केव्हा अर्ज करणार आहेस? प्रश्नार्थक आहे, खाली प्रश्न दिला शेवटाचं, बरोबर आहे. ते म्हणाले मी दररोज अभ्यास करते. बघा, हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले का? कारण हिनं बोललेलं वाक्य दाखवलंय हे, आणि तो कॉमा पण दिला, इथं फुल स्टॉप पण आहे, बरोबर आहे. सुरेश गावाला गेला. सुरेश गावाला गेला या वाक्यामध्ये इथं हाक नाही मारलेली. हाक मारली असते तर इथं कॉमा आला असता. हे साधं विधानार्थी वाक्य, तर फक्त इथं फुल स्टॉप पाहिजे. आता हे उद्गाराच्या चिन्हाचा पण काही संबंध नाहीये. तर एबीसी बरोबर, पहिले 3 बरोबर आहेत. 15 बघा. उभयन्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य कोणते? 2 अक्षरांना जोडणे? नाही. 2 शब्द किंवा वाक्यांना जोडणे? बरोबर. वाक्यातील क्रिया किती वेळा घडली आहे ते दाखवणे? नाही. वाक्यातील व्याकरणाचा क्रम सांगणे? नाही, काय संबंध नाही. 16 बघा. जुन्या काळचे आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. हे वाक्य डॅश डॅश वाक्य आहे. मिश्र आहे का? नाही. संयुक्त आहे का? नाही. केवळ वाक्य आहे ते. ह्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण नंतर पाहूया. आता फक्त तुम्हाला आन्सर सांगतो पटपट. केवळ वाक्य तयार करा. तो झाडावर चढला, त्याचा पाय घसरला, तो पडला. आता ह्याचं केवळ करायचं म्हणजे एक वाक्य करायचंय. त्याच्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असलं पाहिजे. झाडावर चढत असताना पाय घसरून पडला. झाडावर चढताना पाय घसरून पडला. तर इथं असताना आणि पडला हे 2 आहेत. इथं एकच आहे, पडला, म्हणून 2. 18 बघा. दिलेल्या वाक्याच्या होकारार्थी रूपांतर करा. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही?
अपमान केलास प्रत्येकालाच राग येतो, बरोबर आहे. आलाच पाहिजे नाही, येऊ नये. निगेटिव्ह निगेटिव्ह. 19 बघा. समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असते? आता कोणत्या प्रकारात? अव्ययभाव समास पाहिलाय, त्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. तत्पुरुष समासात दुसरं पद महत्वाचं असतं. त्याचं उदाहरण पाहिलं तर राजपुत्र, राजाचा पुत्र, दुसरे पद महत्वाचा. अव्ययभाव समासाचं उदाहरण पहा, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, पहिलं पद महत्वाचं. द्वंद्व समास दोन्ही पदे महत्वाचे असतात. कोण? राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण त्याचे फोड होती, दोन्ही पदे महत्वाचे. बहुव्रीही समासामध्ये तिसरेच पद, गजानन, हत्तीचे आनंद आहे असा गणपती. बरोबर. आता हे 20 बघा. ह्याचं उत्तर बघा, 19 ला 2 अव्ययभाव समास. 20 बघा. विधानार्थी वाक्य दोन जोड्या लावायच्यात. विधानार्थी वाक्य केवळ वाक्यात विधान असते, बरोबर आहे. 1 ला 4, इथं बी आहे, इथं बी आहे. आज्ञार्थी वाक्य क्रियापदावरून विनंती, उपदेश या गोष्टीचा बोध होतो. नाही समजलं तरी विद्यार्थी, कर्तव्य, शक्यता, माहिती आहे, हे तर सी ला 2 इथं आहे, इथं बी आहे. संकेतार्थी वाक्य अमुक केलं तर तमुक होईल, 3 म्हणून हे पर्याय 4 20 ला. आता पॅसेज वाचून मी सॉल्व्ह केलेला आहे, तुम्ही वाचून प्रॉपर सॉल्व्ह करा, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगत आहे. 21 उदारमतवाद्यांची भूमिका कशी असावी? अगदी साधी व सरळ, आपलेपणाची व बोलकी, अधिकार व हक्क सांगणारी, अनुपयोगी व ठळक. याचं उत्तर बघा 1. 22 उदारमतवादात कोणत्या आदर्शांना थारा नसतो? ठोकळेबाज आदर्श, सामाजिक आदर्श, राजकीय आदर्श, मानवाचा आदर्श. तर याच्यात ठोकळेबाज आदर्श उत्तर आहे. 23 उत्कृष्ट जीवनाच्या प्रश्नांवर उदारमतवादी कोणती भूमिका मांडतात? एकच गोष्टीचा विचार करावा, अनेक गोष्टींचे तोडगे असावेत, शासनाचा हस्तक्षेप असावा नाही, ठोकळेबाज जीवन जगावे नाही, अनेक गोष्टींचे तोडगे असावेत. उदारमतवाद्यांची जगण्याच्या हक्काविषयी पुढील भूमिका कोणती? खाजगी आयुष्यात डोकावणे नाही, न्यायाचा एक नाही, मारून मुटकून जगायला लावणे नाही, आयुष्य स्वतःच्या मताप्रमाणे जगणे. हे तुम्हाला सर्व पॅसेजमध्ये मिळून जाईल. उदारमतवादी लोकांना कोणती गोष्ट अधिक खटकते? ठोकळेबाज कल्पना माथी न मारणे, व्यक्तीला प्रतिष्ठा देणे. आता हे न मुळ ते चुकीचं आहे. खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणे, बरोबर. सर्वांना न्यायाने वागवणे, हे पण नाही आहे. खटकत नाही ना त्यांना ते. खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणे हे खटकतंय. ठोकळेबाज कल्पना माथी मारणे असतं तर मग ते पण आलं असतं. 26 बघा. एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे या अर्थाचे वाक्प्रचार. डोळा चकवणे, डोळा मारणे, डोळा उघडणे, डोळा असणे. याचं उत्तर बघा डी, म्हणजे फक्त पर्याय 3 फक्त डी बरोबर. आता डोळा चुकवणे म्हणजे काय? नजरेआड होणे. डोळा मारणे इशारा करणे. डोळा उघडणे सत्य समजणे. सत्य समजणं म्हणजे कसं असतं? डोळा उघडला, आपण एखाद्याने आपल्याला फसवलं तर आपण म्हणतो की माझे डोळे उघडले बाबा आता. डोळा मारणे म्हणजे इशारा करते, डोळा मारून बोलवतो आपण. किंवा मित्र आला आणि आपण काय बोलत असेल तर म्हणतो हा गप बस. खालील दिलेल्या वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. ओली सुकी करणे, खरे खेटे करून घेणे. 1 ला 4. उसने पार फेडणे, सोडवणे. बघा हे जरी माहिती नसेल तरी उसने पार फेडणे हे तर माहिती आहे, सोडवणे. इंगळ्या डसणे, मनाला झोंबणे. अमृत शिंपडणे, गोड गोड बोलणे. याचं उत्तर येतं बघा 4 अ ला 4, ब ला 3, क ला 2, म्हणजे 4 3 2 1. अचूक जोड्या लावा. हात ओला करणे, पैसा भोजन मिळणे. म्हणजे काय? लाच घेणे. हातचा मळ सहज घडणारी गोष्ट. हात तोंडाशी गाठ पडणे, जेमतेम खाण्यास मिळणे. हातावर तूर देणे, फसवून जाणे. हा पण खूप वेळा झालाय. 4 1 4 1 2 3, 4 1 2 3 असा दुसरा पर्याय ह्याचा. 28 ला 2. 29 क्षिती न बाळगणे, परवा न करणे. याचं उत्तर आहे. महत्व न देणे, भीती दूर करणे. याचा काही संबंध नाही. कोणता शब्द समूह पुल्लिंगी आहे? रुमाल, ग्रंथ, देह. हाच उत्तर आहे. पागोटे नपुसलिंगी, पागोटे शरीर, पुस्तक. पगडी, पोथी काय स्त्रीलिंगी. वाडा, पंथी, घर. आता तो वाडा पुल्लिंगी, पंथी ती पंथी स्त्रीलिंगी, ते घर नपुसलिंगी. 30 ला 1. विस्फट हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ते ओळखा. आता विस्फट म्हणजे 1 पट, 2 पट, 3 पट. ही काय आहे?
रिपीट रिपीट झालेली गोष्ट आहे म्हणून कशी आवृत्तीवाचक. साकल्यवाचक नाही, क्रमवाचक नाही, गणनावाचक नाही. गडद निळे जलद भरून आले या काव्य पंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास कोणता? आता हिथं बघा, अधोरेखित शब्द हा वाटतंय जलद, पण गडद निळे जर असेल मी तर याचं विशेषण उत्तरपद काढलेलं आहे, पण बघूया आपण. एक क्वेश्चन तर उपरणीचे होत आहे. 33 खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? आम्ही, त्या, कोण, आपण. आपण खाली कोणता प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययाचा पोट प्रकार आहे? विकल्प बोधक उभयन्वी अव्यय, कारक बोधक नाही, संकेत बोधक नाही आणि उद्देश बोधक पण नाही. प्रधानत्व सूचक म्हणजे दोन्ही वाक्य प्रधान असतात त्याच्यामध्ये. क्रियापद म्हणजे काय? अर्थ न पूर्ण करणारा शब्द, चुकीचं. अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, बरोबर. अर्थपूर्ण शब्द होय, नाही. शब्दाला प्रत्यय लागून असलेला शब्द, नाही. इथं प्रत्यय घटितच जाणार. खालपैकी पूर्णाभस्त शब्द कोणता? कागदपत्र, पुढे पोड, गोड धोड आणि डावपेच. याच्यातील पुढे पुढे हे पूर्ण भेसते बघा. कागदपत्र हा अंश भेसते, गोडधोड अंश भेसते आणि डावपेच हा संकीर्ण आहे. मला डावपेच हा थोडासा कन्फ्युजन होतो की अंश भेसत असेल, पण नाही, संकीर्ण मध्ये येतो तो. 34 बघा, अचूक विधाने ओळखा. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत, बरोबर. उपसर्ग शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित म्हणतात. इथं प्रत्यय घटित म्हणले चुकीचं आहे. शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असं म्हणतात, बरोबर आहे. प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित नाहीत म्हणत, प्रत्यय घटित म्हणतात. हे चुकलंय. ते एसी बरोबर, पहिला पर्याय. 37ला 1. 38 बघा, कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत खालीलपैकी? कान, चाक, बरोबर. आग, घर, गाव, काम, बरोबर, हे पण आहे. सत्कार, समर्थन, उत्सव. उत्सव बघा संस्कृत शब्द आहे, सत्कार पण संस्कृत शब्द आहे. पोट, रेडा, चिमणे हे देशी शब्द आहेत. याचं उत्तर आहे ए बी. खालील शब्द प्रकार शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा. तत्सम शब्द अरण्य, तद्भव दूध, देशी उत्तरंड आणि फारसी कमान. 4 3 2 1. 39ला 2. डॅश डॅश हा फारसी असा सामासिक शब्द आहे. आता हे डाव पेज बघा, डाव हा मराठी शब्द आहे म्हणून हा नाही येणार. कागदपत्र दोन्ही फारसी शब्द आहे त्यामुळे हाच येणार उत्तर. मेवा मिठाई पण नाही. धन दौलत मधलं धन हा संस्कृत शब्द आहे. बघा, आईने वृंदाचे फाटलेले उत्तर शिवले. आता अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. हे दप्तर आहे, तर या दप्तराचा अधोरेखित शब्द. आता शिवणारी कोण आहे? आई, म्हणजे हे झालं कर्ता, म्हणजेच मूळ उद्देश. बघा, म्हणजे पहिला येणार नाही. दप्तर क्रिया दप्तरावर झाली म्हणजे हे कर्म, हे उत्तर आहे बघा. 41ला 2. मूळ विधेय कोणतं? शिवले. कर्म विस्तार फाटलेले, ठीक आहे. 42 योग्य जोड्या लावा, बरोबर आहे का? थांबा, 38 39 40 41. हा, 42. उद्देश प्रत्यक्ष करता असतो, बरोबर. विधेय म्हणजे क्रियापद. उद्देश विस्तारक म्हणजे शब्दाचे विशेषण अथवा विशेषण संबंध. याच्यात एकच आहे पर्याय, तसा असल्यामुळे पर्याय 4. विधेय विस्तार क्रिया विशेषण बद्दल. केवढी उंच इमारत ही या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल? ही इमारत खूप उंच आहे. बघा, पहिलंच बरोबर येते. उंचच उंच नाही समान, शेजारील नाही समान, ही तर फार उंच नाही, हे बरोबर. संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा. अपकर्षवाचक, कालवाचक, गतिदर्शक, क्षणवाचक. ह्याच्यात अपकर्षवाचक येते. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. मला गाणे आवडते. आज्ञार्थी नाही, विधानार्थी वाक्य, कारण त्यात काळाचा कशाचा कुठल्या विनंतीचा ह्याचा कर्तव्याचा बोध होत नाही. समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. अमृत, सुद्धा, पोपट, शुक, अनल, विस्तव, चंद्र, हिमांशू. आता याच्यातील तुम्हाला 3 तर शब्द माहिती आहेत. अमृत माहिती आहे, पोपट जरी माहित नसेल तरी अनल माहिती आहे, चंद्र माहिती आहे. 46ला 1. पुढीलपैकी कोणते महाप्राण वर्ण आहे? आता अल्पप्राण आणि महाप्राण मध्ये बघा, अल्पप्राण मध्ये उच्चाराला वेळ कमी लागतो आणि महाप्राण मध्ये थोडस जास्त लागतो आणि त्याच्यात ह चा उच्चार होतो. जसं क शॉर्ट, ख, ह, घ, ग नंतर घ बघा, हे महाप्राण आहेत.
पहिलाच पर्याय. च नंतर छ येतो बघा, ती च अल्पप्राण आहे, छ महाप्राण आहे. क ग च अल्पप्राण, द प ब अल्पप्राण, त ध ध द, तर ह्याच्यातलं ध हे महाप्राण आहे. 48 कपिलाष्टेचा योग या संदर्भात विविध असलेले शब्द कोणते? विलक्षण, योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी, हे तिन्ही बरोबर आहेत. आणि अहतबलता नाही, काय संबंध नाही. सोपा क्वेश्चन होता. मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते? उपाय, औषधाची गोळी, मृत्यू, पाप, हे नाहीत येत, हे दोन येतात, ए बी बरोबर. आता मात्रा देणे, आपण म्हणतो औषधाची एवढी मात्रा दे, किंवा उपाय. पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा. बसण्याचा पाठ बरोबर आहे, पाण्याचा पाठ बरोबर आहे. विवाहाचा प्रकार पुनर्विवाहाचा प्रकार आहे, हा म्हणजे पाठ लावणे असं म्हणतात. त्याचा पाठ लावून दिला किंवा तिचा पाठ लावून दिला. शरीराची मागील बाजू ही पाठ असते बरं का, ठ असते, ट नसते, म्हणून 4. तर बघा, हा पेपर मी तर म्हणेल की मॉडरेट टू इझी होता, म्हणजे मध्यम ते सोपा. 45 प्लस क्वेश्चन जायला काहीही हरकत नाही. व्याकरणामध्ये जास्त डीप गेलेले नाही, ते 1-2 क्वेश्चन होते फक्त, जास्त वाक्प्रचाराने त्याच्यावरच भर दिलाय. ठीक आहे, चला तर मग धन्यवाद. तुमचे मार्क्स कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही, जर सांगायचे असतील तर, नसतील तरी काय प्रॉब्लेम नाही.